नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शिपाई आणि लिपिकची पदे आहेत. तर इथे आपण शिपाई तसेच लिपिक पदासाठी जो काही नवीन अभ्यासक्रम आहे आणि त्यासोबतच तुमचा पेपर पॅटर्न आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण की फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला क्रॅक करावी लागणार आहे ती म्हणजे एक्झाम, आणि एक्झामचा पॅटर्न आपल्याला माहीत नसेल तर मग आपण एक्झाम कशी क्रॅक करणार. म्हणूनच इथे आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला लिपिक या पदाचा अभ्यासक्रम बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला एकूण विषय जर पाहिले तर ते आहेत 6. एकूण विषय आहेत तुम्हाला 6. आणि मराठी व्याकरण जर पाहिलं तर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. त्यानंतर इंग्लिशसुद्धा तुम्हाला 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. जनरल नॉलेज आहे 10 प्रश्न 10 गुणांसाठी. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आहे 20 प्रश्न 20 गुणांसाठी. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण या पद्धतीने तुम्हाला मार्क्स आहेत. नंतर अर्थमॅटिक आहे 20 मार्कांसाठी आणि नंतर कॉम्प्युटर आहे तुमचं 10 मार्कांसाठी. असा एकूण 90 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. 90 प्रश्न 90 मार्क. यासाठी वेळ राहणार आहे तो म्हणजे 1 तासाचा. डिटेलमध्ये जर आपण सिलेबस पाहिलं तर मराठीमध्ये त्यांनी दिलेलं आहे ग्रामर, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, युजेस ऑफ वर्ड्स म्हणजे या ठिकाणी शब्दांचा वापर तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर ग्रामरसुद्धा विचारलं जाऊ शकते आणि सेंटेन्सचे जे काही स्ट्रक्चर असतात ते सुद्धा आपल्याला मराठीमध्ये विचारले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये सुद्धा सेमच आहे, पण इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द ॲड केलेला आहे तो म्हणजे स्पेलिंगचा. स्पेलिंग करेक्शनसुद्धा इंग्लिशमध्ये विचारलं जाऊ शकतं. इंग्लिशवर तुम्हाला 20 प्रश्न आहेत, मराठीवर मात्र 10च प्रश्न आहे. म्हणजे इंग्लिशला वेटेज या ठिकाणी जास्त देण्यात आलेलं दिसतं. जी काही आपली टायपिंग मागितलेली आहे त्यांनी ती सुद्धा इंग्लिश 40 मागितलेली आहे. म्हणून तुम्ही फॉर्म भरताना तुमचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा. 15 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. काळजीपूर्वक एक एक शब्द त्यामधला तुम्ही व्यवस्थित भरा. नंतर पहा पुढे जर आपण विषय पाहिला तर तो आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये त्यांनी 10 प्रश्न आम्ही विचारू असं सांगितलेलं आहे. डेली इव्हेंट्ससुद्धा आहेत, एक्सपिरियन्स आहेत, वर्क ऑफ जे काही आपले डेलीचे इव्हेंट असतात त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तसेच हिस्ट्री प्लस जिओग्राफीचा उल्लेख यामध्ये दिसतो. स्पेशल महाराष्ट्राशी रिलेटेड, महाराष्ट्राशी निगडीत जे काही भूगोल इतिहास आहे त्यावर आधारित प्रश्नसुद्धा येतील आणि डेली जे काही इव्हेंट्स आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकूण 10 प्रश्न आहे, तर इथे 10 प्रश्नांचं वेटेज जनरल नॉलेजला देण्यात आलेलं आहे. नंतर जर आपण पाहिले जनरल इंटेलिजन्स तर त्यामध्ये टेस्ट आहे किंवा क्वांट आहे, त्या तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट स्वरूपात याला म्हणू शकता किंवा मॅथ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 20 प्रश्नांसाठी. नंतर जर आपण पाहिलं तर अर्थमॅटिक आहे. इथे तुम्हाला जे आहे प्रॉपर गणित विचारलं जाईल. इथे जे आहे प्रॉपर गणित आपल्याला आहे 20 प्रश्नांसाठी. त्यानंतर कॉम्प्युटर आहे 10 मार्कांसाठी. बेसिक तुम्ही कॉम्प्युटरची माहिती जरी मिळवली तरी देखील हे 10 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. एखादा प्रश्न डीपमध्ये विचारला जाऊ शकतो, अन्यथा वरवरूनच प्रश्न कॉम्प्युटरमध्ये आपल्याला आतापर्यंत आलेले आहेत. नंतर जर आपण पाहिलं वेटेजवाले कोणकोणते टॉपिक आहेत, एक आपल्याला आहे इंग्लिश, दुसरं म्हणजे आहे जनरल इंटेलिजन्स आणि त्यानंतर अर्थमॅटिक जे आहे ते प्रत्येकी 20-20 म्हणजे 60% पोर्शन जो आहे तो यांनी कव्हर केलेला दिसतो. 60 प्रश्न जे आहेत ते यांनी कव्हर केलेले आहेत आणि इतर जे 30 प्रश्न आहेत ते मराठीवर, त्यानंतर जनरल नॉलेजवर 10 आणि कॉम्प्युटरवर 10 असं डिव्हायडेशन आपल्याला लिपिक या पदासाठी दिसतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लिपिक पदासाठी फॉर्म भरत असाल तर अशा पद्धतीचा तुमचा सिलेबस जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. इथे तुम्ही 90 प्रश्न राहतील आणि 1 तासाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जे काही पॉइंट्स त्यांनी सिलेबसमध्ये दिलेले आहे ते तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. आता जाऊया आपण शिपाई या पदाच्या अभ्यासक्रमाकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण शिपाई पदाचा जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर आलेलो आहोत. यामध्ये त्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 15 गुण, लेखी परीक्षा राहणार आपली 30 गुणांची आणि लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. शिपाई पदासाठीचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला नाही. जसा त्यांनी लिपिक पदाचा दिलेला आहे तसा शिपाई पदाचा सिलेबस दिलेला नाही. तरी सुद्धा यामध्ये जर आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मराठी, इंग्रजी तसेच सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा दिसू शकतात. जे काही मागील प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या जिल्हा न्यायालयाच्या तर त्यामध्ये जवळ-जवळ ह्या विषयांचा समावेश केलेला आहे. म्हणून तुम्हाला इथे सुद्धा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान तसेच गणित आणि बुद्धिमत्ता शिपाई या पदासाठी विचारलं जाऊ शकते. 2023च्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही एकदा ओव्हरलुक करू शकता. त्या तुम्ही सोडून सुद्धा पहा, त्यांची प्रॅक्टिस सुद्धा करा. म्हणजे तुमची शिपाई पदासाठीची प्रॅक्टिस त्यामधून होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तसं तुम्ही कमेंट करून सांगा. आपण ज्या काही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला जर सराव प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपण प्रश्न सेट करू शकतो. जे काही अपकमिंग येणारी भरती आहे किंवा अपकमिंग आपली होणारी एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपण रेडी करू शकतो. पण त्यासाठी तुमची कमेंट येणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर प्रतिसाद मिळाला तर नक्कीच आपण त्यावर सराव पेपर घेऊन येऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे
लिपिक पदासाठी त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिलाय. मात्र शिपाई पदासाठी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला नाही. शिपाई पदासाठी फक्त 30 गुणाची लेखी परीक्षा होईल, एवढंच त्यांनी यामध्ये सांगितलेलं दिसतं. लिपिकसाठी मात्र प्रश्न सांगितलेले आहेत, विषय सांगितलेले आहेत, डिटेलमध्ये पॉइंटसुद्धा दिलेले आहेत. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरताय त्या पदाची तयारी करा. मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करा. सिलेबसला डोळ्यासमोर ठेवा आणि अपकमिंग भरतीची नक्कीच तुम्ही तयारी स्वतःहून करू शकता. 15 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. तुम्हाला जर भरायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून टाका. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जो काही अभ्यासक्रम होता किंवा पेपर पॅटर्न होता त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या व्यतिरिक्त काही राहिलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला लिपिक या पदाचा अभ्यासक्रम बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला एकूण विषय जर पाहिले तर ते आहेत 6. एकूण विषय आहेत तुम्हाला 6 आणि मराठी व्याकरण जर पाहिलं तर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. त्यानंतर इंग्लिशसुद्धा तुम्हाला 20 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. जनरल नॉलेज आहे 10 प्रश्न 10 गुणांसाठी. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आहे 20 प्रश्न 20 गुणांसाठी. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण या पद्धतीने तुम्हाला मार्क्स आहेत. नंतर अर्थमॅटिक आहे 20 मार्कांसाठी आणि नंतर कॉम्प्युटर आहे तुमचं 10 मार्कांसाठी. असा एकूण 90 मार्कांचा तुमचा पेपर होणार आहे. 90 प्रश्न 90 मार्क. यासाठी वेळ राहणार आहे तो म्हणजे 1 तासाचा. डिटेलमध्ये जर आपण सिलेबस पाहिलं तर मराठीमध्ये त्यांनी दिलेलं आहे ग्रामर, त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, युजेस ऑफ वर्ड्स म्हणजे या ठिकाणी शब्दांचा वापर तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर ग्रामरसुद्धा विचारलं जाऊ शकते आणि सेंटेन्सचे जे काही स्ट्रक्चर असतात ते सुद्धा आपल्याला मराठीमध्ये विचारले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये सुद्धा सेमच आहे, पण इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द ॲड केलेला आहे तो म्हणजे स्पेलिंगचा. स्पेलिंग करेक्शनसुद्धा इंग्लिशमध्ये विचारलं जाऊ शकतं. इंग्लिशवर तुम्हाला 20 प्रश्न आहेत, मराठीवर मात्र 10 प्रश्न आहे. म्हणजे इंग्लिशला वेटेज या ठिकाणी जास्त देण्यात आलेलं दिसतं. जी काही आपली टायपिंग मागितलेली आहे त्यांनी ती सुद्धा इंग्लिश 40 मागितलेली आहे. म्हणून तुम्ही फॉर्म भरताना तुमचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा. 15 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. काळजीपूर्वक एक एक शब्द त्यामधला तुम्ही व्यवस्थित भरा. नंतर पहा पुढे जर आपण विषय पाहिला तर तो आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये त्यांनी 10 प्रश्न आम्ही विचारू असं सांगितलेलं आहे. डेली इव्हेंटसुद्धा आहेत, एक्सपिरियन्स आहेत, वर्क ऑफ जे काही आपले डेलीचे इव्हेंट असतात त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तसेच हिस्ट्री प्लस जिओग्राफीचा उल्लेख यामध्ये दिसतो. स्पेशल महाराष्ट्राशी रिलेटेड महाराष्ट्राशी निगडीत जे काही भूगोल इतिहास आहे त्यावर आधारित प्रश्नसुद्धा येतील आणि डेली जे काही इव्हेंट्स आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकूण 10 प्रश्न आहेत तर इथे 10 प्रश्नांचा वेटेज जनरल नॉलेजला देण्यात आलेला आहे. नंतर जर आपण पाहिले जनरल इंटेलिजन्स तर त्यामध्ये टेस्ट आहे किंवा क्वांट आहे त्या तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट स्वरूपात याला म्हणू शकता किंवा मॅथ तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 20 प्रश्नांसाठी. नंतर जर आपण पाहिलं तर अर्थमॅटिक आहे. इथे तुम्हाला जे आहे प्रॉपर गणित विचारलं जाईल. इथे जे आहे प्रॉपर गणित आपल्याला आहे 20 प्रश्नांसाठी. त्यानंतर कॉम्प्युटर आहे 10 मार्कांसाठी. बेसिक तुम्ही कॉम्प्युटरची माहिती जरी मिळवली तरी देखील हे 10 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. एखादा प्रश्न डीपमध्ये विचारला जाऊ शकतो. अन्यथा वरवरूनच प्रश्न कॉम्प्युटरमध्ये आपल्याला आतापर्यंत आलेले आहेत. नंतर जर आपण पाहिलं वेटेजवाले कोणकोणते टॉपिक आहेत, एक आपल्याला आहे इंग्लिश, दुसरं म्हणजे आहे जनरल इंटेलिजन्स आणि त्यानंतर अर्थमॅटिक जे आहे ते प्रत्येकी 20-20 म्हणजे 60% पोर्शन जो आहे तो यांनी कव्हर केलेला दिसतो. 60 प्रश्न जे आहेत ते यांनी कव्हर केलेले आहेत आणि इतर जे 30 प्रश्न आहेत ते मराठीवर, त्यानंतर जनरल नॉलेजवर 10 आणि कॉम्प्युटरवर 10 असं डिवायडेशन आपल्याला लिपिक या पदासाठी दिसतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर लिपिक पदासाठी फॉर्म भरत असाल तर अशा पद्धतीचा तुमचा सिलेबस जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. इथे तुम्ही 90 प्रश्न राहतील आणि 1 तासाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. जे काही पॉइंट्स त्यांनी सिलेबसमध्ये दिलेले आहे ते तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. आता जाऊया आपण शिपाई या पदाच्या अभ्यासक्रमाकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण शिपाई पदाचा जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर आलेलो आहोत. यामध्ये त्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 15 गुण, लेखी परीक्षा राहणार आपली 30 गुणांची आणि लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. शिपाई पदासाठीचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला नाही. जसा त्यांनी लिपिक पदाचा दिलेला आहे तसा शिपाई पदाचा सिलेबस दिलेला नाही. तरी सुद्धा यामध्ये जर आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मराठी, इंग्रजी तसेच सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा दिसू शकतात. जे काही मागील प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या जिल्हा न्यायालयाच्या तर त्यामध्ये जवळजवळ ह्या विषयांचा समावेश केलेला आहे. म्हणून तुम्हाला इथे सुद्धा मराठी, इंग्रजी, सामान्य
सामान्य ज्ञान तसेच गणित आणि बुद्धिमत्ता शिपाई या पदासाठी विचारले जाऊ शकते. 2023च्या ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही एकदा ओव्हरलुक करू शकता. त्या तुम्ही सोडून सुद्धा पहा, त्यांची प्रॅक्टिस सुद्धा करा. म्हणजे तुमची शिपाई पदासाठीची प्रॅक्टिस त्यामधून होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तसं तुम्ही कमेंट करून सांगा. आपण ज्या काही सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला जर सराव प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपण प्रश्न सेट करू शकतो. जे काही अपकमिंग येणारी भरती आहे किंवा अपकमिंग आपली होणारी एक्झाम आहे त्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपण रेडी करू शकतो. पण त्यासाठी तुमची कमेंट येणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर प्रतिसाद मिळाला तर नक्कीच आपण त्यावर सराव पेपर घेऊन येऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे लिपिक पदासाठी त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिलाय. मात्र शिपाई पदासाठी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला नाही. शिपाई पदासाठी फक्त 30 गुणाची लेखी परीक्षा होईल एवढंच त्यांनी यामध्ये सांगितलेलं दिसतं. लिपिकसाठी मात्र प्रश्न सांगितलेले आहेत, विषय सांगितलेले आहेत, डिटेलमध्ये पॉईंट सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरताय त्या पदाची तयारी करा. मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करा. सिलेबसला डोळ्यासमोर ठेवा आणि अपकमिंग भरतीची नक्कीच तुम्ही तयारी स्वतःहून करू शकता. 15 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. तुम्हाला जर भरायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरून टाका. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जो काही अभ्यासक्रम होता किंवा पेपर पॅटर्न होता त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या व्यतिरिक्त काही राहिलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.